आपण 200 ग्रामचं जे पॅकेट होतं त्याचे छान असे गुलाबजामुन बनवलेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे गुलाबजाम मस्त असे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं 1.5 ग्लास पाणी घेते. यामध्ये मी 1 ग्लास साखर टाकते. यामध्ये आपल्याला एक विलायची छान अशी कुटून टाकायची आहे. आता आपल्याला जो पाक बनायला ठेवलेला आहे याला 15 मिनटं गॅसवरती ठेवायचं आहे. त्याला छान अशी उकळी होऊ द्यायची. 15 मिनटानंतरनं आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपला जो पाक बनवून घेतलेला आहे तो थंड व्हायला ठेवायचा आहे. तोवर आपण आपलं जे पॅकेट आणलेलं आहे गुलाबजामचं ते छान असं मळून घेऊया. हे 200 ग्रामचं आपलं गुलाबजामचं पॅकेट आहे. यामध्ये 40 ते 50 गुलाबजाम होतात. तर चला तर सगळ्यात अगोदर पॉकेट फोडून घेऊया आणि ज्या ताटात मळून घ्यायचं आहे त्यामध्ये ते सगळं पीठ काढून घेऊया. आता आपण जे ताटात पीठ काढून घेतलेलं आहे ते हाताने छान असं मिक्स करून घेऊया. आणि या पिठात टाकण्यासाठी मी इथं 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता छोट्या ग्लासनं मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला लागण असं टाकायचं आहे, सगळं दूध टाकायचं नाही. मळत आपल्याला सगळं दूध टाकत राहायचं आहे. आणि आपल्याला तो गुलाबजामचा गोळा छान असा मऊ आणि घट्ट मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पण ठेवायचा नाही, नाहीतर आपल्या गुलाबजाममध्ये डिखळ्या तयार होतात आहे. त्याच्यामुळे मी जसं मळून घेते तसा मऊ गोळा करून घ्यायचा, ज्या आपल्याला हाताला जाणवतं की गोळा किती मऊ झालेला आहे. अशाच पद्धतीने आपलं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जो छोटा 1 ग्लास दूध घेतलेलं होतं त्यात अर्ध्यापेक्षाही जास्त थोडं ग्लास दूध लागलेलं आहे. बाकीचं दूध शिल्लक राहिलेलं ठेवून द्यायचं. गुलाबजामुनचे गोळे बनवण्या अगोदर सगळ्यात अगोदर तेल गरम करायला मांडूया. इथं मी कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यात तेल टाकून घेऊया आणि ते गरम होईस्तोवर आपले गुलाबजामचे छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण हा पाक छान असा थंड व्हायला ठेवूया. चला तर आता छोटे छोटे गोळे तयार करायला घेऊया. आपली जी गोटी असते गोटीच्या पेक्षाही छोटी साईज, कारण की फुगल्यानंतर ना जेव्हा आपण तेलात तळायला टाकतो ते गोळे तेव्हा ते छान असे फुगतात. त्यामुळे गोळे बनवताना एकदम छोटे छोटे बनवा. एका पॉकेटमध्ये 40 ते 50 छोटे छोटे गुलाबजामचे गोळे होतात. त्यामुळे लई मोठी साईज करू नका, छोटे 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 गोळे बनवा, म्हणजे ते तेलात गेल्यानंतर छान असे फुगून निघतात. तर इथे मी 50 छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपलं तेल छान असं गरम झालेले आहे. चला तर त्यामध्ये एक एक करून गोळे सगळे तळून घ्यायचेत. आपल्याला छान असे थोडे थोडे करून टाकायचे तेलामध्ये. ते छान असे लालसर तळून द्यायचेत. आणि ते तळून झाल्यानंतर छान असे आपल्या चाळणीमध्ये काढून घ्यायचेत, म्हणजे त्यामध्ये तेल नितळतं. सगळे गोळे छान असे तळून झाल्यानंतर आपल्याला ते गुलाबजामचे सगळे गोळे जे आपण पाक करून घेतलेला होता थंड करायला ठेवलेला त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 2 तास छान असे मुरवत ठेवायचे. 2 तासामध्ये आपल्याला ते गुलाबजाम वरचे खाली खालचे वर करायचे, म्हणजे सगळे एकत्र होतील आणि सगळ्यामध्ये पाक मुरून जाईल, म्हणून ते छान असे 2-3 वेळा हलवून घ्यायचे. आता 2 तास झालेले आहेत. आपले गुलाबजाम खूप छान असे फुगून निघलेले आहेत आणि सगळा पाक त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे.
अशा पद्धतीने पॅकेटचे गुलाबजाम करून बघा. तुमच्या गुलाबजाममध्ये कधीही ढिकळी होणार नाही, गुलाबजाम निब्बरसारखा होणार नाही आणि आतनं कच्चा पण राहणार नाही. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.